आज या कावड यात्रेला जी कावड यात्रा चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयादू अमृतधारा मंदिरापर्यंत गेले अनेक वर्ष सुरू आहे. मला वाटतं 16 वर्ष संतोष बांगरजी यांच्या नेतृत्वाखाली हजारोचा जनसागर जो आहे तो या कळमनुरी पासून ते हिंगोली पर्यंत पायी वाटचाल जो आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी कावड यात्रा जी आहे ती कधीच पाहिली नव्हती. आणि कावड यात्रा इतके हजारो तरुण असतील, ज्येष्ठ असतील, पण त्याचबरोबर आपण सकाळपासून या कावड यात्रेला सुरुवात केली. जो जोश सकाळी 8 वाजता सुरू झाला तो आता 7 वाजून गेले, 12 तास उलटले तरी तो जोश जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी पाहत होतो कळमनुरी पासून ते हिंगोली पर्यंत लोक जी आहेत ते आपल्या घरातून बाहेर येऊन जे आहे ते कावड यात्रेचं स्वागत त्या ठिकाणी करत होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एवढ्या तरुणांचा जनसागर जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होता. संतोष बांगर वरती प्रेम करणारे जे लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. महादेवावरती प्रेम करणारे जे आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं एक लोकप्रतिनिधी जो आहे हा लोकप्रतिनिधी कसा असावा, हा लोकप्रतिनिधी संतोष बांगर सारखा असावा.